राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारा निर्णय सरकारने घेतला आहे। आता सातबारा उतार्यावर पिकांची नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतः मोबाईलवर ई पीक पाहणी करण्याची गरज पडणार नाही। गेल्या काही वर्षापासून ई पीक पाहणीची प्रक्रिया सुरू होती, मात्र अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नसणे, ग्रामीण भागात इंटरनेटची अपुरी सुविधा असणे आणि पिकांचे फोटो अपलोड करताना तांत्रिक अडचणी येणे यामुळे लोकांना ई पीक पाहणी करताना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत होता। अडचणी लक्षात घेऊन भू अभिलेख विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। आता पीक पाहणीची संपूर्ण जबाबदारी नियुक्त सहाय्यकांमार्फत पार पाडली जाणार आहे। यासाठी नेहरू युवा केंद्रातील युवक तसेच स्थानिक महिला बचत गटांच्या सदस्यांची मदत घेतली जाणार आहे। हे सहाय्यक प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची माहिती गोळा करतील आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करतील। विशेष म्हणजे पिकांची नोंद करताना सहाय्यकांना शेतात जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करावी लागणार आहे, त्यामुळे नोंदी अधिक अचूक होण्यास मदत होते। 15 जुलै पासून ही नवीन व्यवस्था राज्यभर लागू होण्याची माहिती समोर आली आहे। या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचणार असून ई पीक पाहणीची प्रक्रिया अधिक सोपी, पारदर्शक आणि शेतकरी हिताची ठरणार आहे। त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना याचा थेट फायदा मिळणार आहे। अशाच माहितीच्या व्हिडिओसाठी समृद्ध वर्धिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।